राजपदी चढे ते दासी राजवर्गी मानी देसी सामर्थ्यासी ऐसी निज कृपा सामर्थ्याशी ऐशी निज कृपा. काय सुंदर ओवी. राजा आहे, राजाच्या आणखी गोत्रजामध्ये राजाचा परिचय असल्याच्या नंतर माणूस किती जरी दरिद्र असला तरी त्याला मान मिळतो. किती सर्वसामान्य असला तरी तो वंदनीय ठरू शकतो. राजाची दासी राणीची दासी असल्याच्या नंतर तिला सर्व लोक मानतात. तसं संतांच्या मध्ये आणखी संतांनी त्याला जवळ घेतलंय. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागे किंवा श्री गुरु सारिका असता पाठीरा काही थराच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. अशा प्रकारे माझ्या जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांच्या कृपेने ब्रह्मज्ञान असलं. राजा रावणाचं आणि रामचंद्र प्रभूंचं युद्ध किती भुयार्थ सखोल आहे, पण माझ्या बुद्धीला प्रवर्तक बुद्धीचा चालक माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश जिभेवर सरस्वतीचं तेज प्रगट करून देणारा तो सद्गुरु आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची कृपा आहे माझ्यावर. अशा प्रकारे बोलत असलेले गावबा जनार्दने कैसे केले रंगराजपदी बैसले रामचरित्र बोलविले मधुर बोले मज करवी मधुर बोले मज करवी. वाचा शुद्धी वाचेमध्ये मवाळता नम्रता. कारण साच आणि मवाळ विठोले आणि रसाळ काय शब्द देशे कंदोर अमृताचे सर्वसामान्य माणूस आहे. मी कोण म्हणतोय ग्रंथ का मी नाही बाबा, माझं तर काहीच कुठं नाही. प्रभू रामचंद्र राजा रावण या दोघांचं युद्ध आहे. युद्ध कांडातील इतकी उंच कोटीची कथा आहे. त्या कथेचं रहस्य लेण्याची पात्रता किंवा सांगण्याची माझी मुळीच मते नाही. मी अज्ञानी आहे, परंतु भगवंताच्या कृपेनं शब्ददैशे कल्लोळ अमृताचे एक सर्वसामान्य व्यक्तीच्या मुखामधून नामामृत बोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा किंवा सत्वर उच्चारे प्रल्हादे बिंबला उद्धवा लादला. कृष्णदाता कृपा समर्थाची पाहिजे आणि समर्थाची कृपा झाल्याच्या नंतर समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाची. कुठल्याच प्रकारची कमतरता भासत नाही. त्याचं एक कारण आहे श्री गुरु कृपा. मज माझी परमेश्वर माझे वदनी घालो निवदन वक्ता एक जनार्दन रसाळ रामायण वदवित रसाळ रामायण वदवित ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ सद्गुरु कृपा लाभली. मी सर्वसामान्य, मी केवळ अज्ञानी आहे, पण भगवंताची किंवा जनार्दन स्वामी शांतीबाब एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या कृपेने स्वतः माझ्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करून माझ्या मुखामध्ये स्वतःच मुख प्रगट करून अदृश्य दर्शने संतांची अदृश्यमान केली माझी वाचा आणि ब्रह्मज्ञानाचे अमृताचे रसाळगडे बाहेर पडत असतील. स्वतः शांती ब्रह्म एकनाथ महाराज जनार्दन स्वामी भगवंताची कृपा आहे. निमित्ता मात्र मी सर्वसामान्य अज्ञानी आहे. राम कथा लिहिण्याची सांगण्याची बोलण्याची कसल्याच प्रकारची माझी पात्रता नाही. माझे जे कामी पण साचार एक जनार्दन तेने निज सामर्थ्य करुण निज निरूपण चालत निज निरूपण चालवित. कारण माझे मीच मीपण तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिशे वेगळी अभिन्नत्व प्रकाश. स्वतः जनार्दन स्वामी केवळ माझ्या हृदयामध्ये प्रवेश करून स्वतः त्यांनी स्वरूप त्यांचं माझ्या रूपामध्ये सामावलं आणि कथा रामायण रूपी पवित्र गोड असा असणारा ज्ञान यज्ञ याच्यामधून गोड चरित्राचे प्रसंग माझ्या मुखामधून अमृत वृष्टी होते.
अरे चंद्राची कृपा झाल्यानंतर जसा चकोर पक्षी आम्ही चकोर हरी चंद्रमा अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या रामायणामध्ये थोड प्रसंग राम आणि रावणाचं युद्ध. राजा रामचंद्र प्रभूने राजा रावणाचं काय संपवलं, कशा पद्धतीत रावण संपवला आणि रावणाला संपवण्याकरता काय लागतं किंवा रावण किती विकाराने भरलेला होता. पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काय क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे साधकाचं असतंय. पण रावण साधक नसून कृतज्ञ पद्धतीत वावरत असल्यामुळे राजा रावणाला ही वेळ आली होती आणि विभीषण केवळ काही न करता रामचंद्राच्या उजव्या मांडीचा अधिकार प्राप्त करून घेतला. कारण बोलीला वाल्मिक तैशेची करेन वरतुनी दावीड म्हणे नामा अशा प्रकारचा चतुराची कळायसे केवळ कोरड्या काष्टासी जवळी घेऊनी प्रीतिसे व्यक्ती विशेष कमवित. कारण व्यक्ती विशेष क्रम चतुराचं कार्य ते महाराज आणि तसा भगवंत सुद्धा चतुर आहे. चतुर आतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ बनी धन्य तोची विठोबा. असे चातुर्य भगवान जनार्दन स्वामी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या कृपेने मी अज्ञानी असताना मी सर्वसामान्य आणखी वाळीला दाखल्याची उपमा दिली. तसं जवळ घेऊन मला एवढा मोठा अधिकार मिळवून दिला. रामचंद्र प्रभूच्या आणि राजा रावणाची कथा सांगण्याचं असणारा आणखी भाग्य मला लाभतं असे कवी बोलत आहे. आणि राजा रावणाला कसं संपवलं, काय केलं, कोणते बाण वापरले सुरुवातीला सांगितलं की जो विषय वासना होत्या राजा रावणाच्या अशा मनीषा तृष्णा कल्पना हे जे वासना आहेत ना आणि त्याच्यामधून काम विकल्प संपवण्याकरता संकल्प रूपी बाण राजा रावणावर टाकण्याचं काम प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. कंती लावणी अद्भुत रागोद्वार करी त्यात सज्जना ते रिजवित ते कळणी चिंत करत्याची. आता एखादा कलाकार आहे म्हणजे चातुर आहे. लाकूड घेतलं त्याला सुस्वर अशा प्रकारचे असणारे छिद्र पाडू लागते. आता लाकडापासून भोपळ्यापासून विणा तयार करतात. लावण्य मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने मग त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण ते असणारं बाहेर पडतं. मृदंग बनवणाऱ्याची हातवटी वेगळी असते, विण्याची सुद्धा हातवटी वेगळी असते. पण सप्तरो स्वर त्याच्यामध्ये सामावल्या जातात. त्याच्यावर 36 राग गायला